चला सुरू करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता MPSCने काय केलंय, जो आपला मेन्सचा जो पॅटर्न होता तो बदलण्यात आला आहे. आता आपल्याला पहिले ऑप्शनल होता, ऑप्शनलचे 2 पेपर होते. आता ऑप्शनल MPSCने रद्द करण्याची नोटीस दिलेली आहे. त्याचमुळं आता बघा, पहिलं स्कोरिंग विषय जर म्हटलं आपण तर स्कोरिंग कुठला होता, ऑप्शनल एक स्कोरिंग करू शकत होतो आपण, आणि निबंध म्हणजे आपला एसएचा जो पेपर होता तो एक स्कोरिंग सब्जेक्ट आपल्याला होता. आता मात्र ऑप्शनल गेल्यामुळं आता हा जो एसएचा पेपर आहे तो गेम चेंजर ठरणार आहे. जो एसए मध्ये चांगले मार्क्स घेणार, जो एसए मध्ये चांगले मार्क्स येणार, त्याला ॲडव्हान्टेज भेटणार बाकी पूर्ण पेपरमध्ये. तर यामुळं आपण एसए म्हणजे काय, निबंध म्हणजे काय, हीच बघा मुलांमध्ये माहिती नाहीये की एसए लिहायचं कशामुळं. आपण जीएसचे पेपर पण लिहितो, जीएसचा अभ्यास पण करतो, त्याच पद्धतीनं आपल्याला एक निबंधाचा पेपर लिहायचा आहे. मग जर जीएसच तुम्हाला निबंधामध्ये लिहायचं आहे तर मग एसएचा निबंधाचा पेपर हा वेगळा ठेवलाच कशाला, बरोबर. त्यामुळं आपण पहिल्यांदा हे व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे की निबंध म्हणजे काय, आणि नंतर निबंध लिहायला अर्थ आहे. नंतर निबंध तुम्ही चांगल्या पद्धतीनं चांगल्या दृष्टिकोनातून लिहू शकता. त्यामुळे निबंध म्हणजे काय हे माहिती असणं खूप गरजेचं आहे, आणि तेच बऱ्याच जणांना पुष्कळदा माहीत नसतं. तेच माहिती करून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. क्लिअर. तर माणसाची गोष्ट म्हणजे निबंध. निबंध म्हणजे बघा, निबंधामध्ये माणूस दिसला पाहिजे, माणसाचे विविध अंग दिसले पाहिजेत, माणसाचं जीवन दिसलं पाहिजे, त्याची जगण्याची पद्धती दिसली पाहिजे. आणि मग तुम्ही जर निबंधाला त्या दृष्टिकोनातून बघणार नाही, त्या दृष्टिकोनातून ते लिहिणार नाही, तर हाच दृष्टिकोन तुम्हाला काय करतो, मार्क्स कमी मिळवून देतो. म्हणूनच माणसाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही निबंध लिहिला तर गुण मिळवणाराच हा दृष्टिकोन आहे. आणि मग तो कसा आहे हेच आपण आता बघणार आहोत. बघा, आता हे सगळं बघताना पहिल्यांदा तर आपल्याला हे बघितलं पाहिजे म्हणजे निबंध म्हणजे काय. बघा, निबंध ही एक काय आहे, एक लिटररी गोष्ट आहे, ही साहित्यिक कला आहे. निबंध म्हणजे साहित्यिक कला आहे. तर आपण म्हणतो की निबंध, इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो आपण, एस्से. तर एस्से हा शब्द जो आहे तो फ्रेंच वर्ड आहे इसाई, याच्यापासून आलेला आहे. याचा अर्थ काय आहे, याचा अर्थ होतो टू अटेम्प्ट और टू ट्राय. मग टू अटेम्प्ट और टू ट्राय, मग ट्राय काय करायचं, अटेम्प्ट कशाचा करायचा आहे, अटेम्प्ट टू एक्सप्लोर दी आयडियाज, विषयाशी संबंधित असणारे विविध अंग, त्याचा घेतलेला धांडोळा, त्याचा घेतलेला परामर्श म्हणजे तुमचा एस्से. आता मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो, निबंध. तर निबंध हा शब्द मराठीचा संस्कृत धातू आहे. निबंध हा संस्कृत धातू आहे. त्या संस्कृत धातूपासून आपला निबंध हा शब्द आलेला आहे. मग निबंध या शब्दाचा अर्थ काय होतो की गुंफणे, बरोबर, गुंफणे. मग गुंफायचं काय, आपण बघा फुलांचा हार गुंफतो. फुलांचा हार गुंफताना एखादं फुल इकडे तिकडे गेलं किंवा दुसऱ्या कलरचं त्याच्यामध्ये जर फुल आलं तर तो हार सुंदर दिसतो का, नाहीच दिसत. मग आपल्याला गुंफायचंय काय, गुंफायचंय विषयाशी विषयाशी संबंधित असणारे विविध अंग, त्याचा घेतलेला परामर्श म्हणजे निबंध, बरोबर. म्हणजे इंग्लिशमध्ये असेल एस्से किंवा मराठीमध्ये असेल निबंध, या दोन्हीचा जर तो शब्दार्थ घेतला, शब्दाचा अर्थ घेतला तर सेम आहे. गुंफणे, टू ट्राय, टू अटेम्प्ट, काय करायचंय, विविध अंग, त्याच्याशी निगडीत विविध दृष्टिकोन एकत्र करायचे, त्याला गुंफायचंय. मग आपण हे गुंफणं तरच सुंदर दिसेल तर व्यवस्थित गुंफलेलं असेल, लॉजिकल असेल, विश्लेषणात्मक असेल, क्लिअर, तार्किक असेल, तरच त्याला अर्थ राहील. मग हेच मुळामध्ये आपल्याला माहिती पाहिजे की निबंध म्हणजे काय. आता नेक्स्ट बघूया आपण, निबंध म्हणजे काय नसतो. क्लिअर, निबंध म्हणजे काय नाही. बघा, निबंध म्हणजे, बऱ्याच जणांकडून हे चूक होते, निबंध म्हणजे लेख नव्हे. आपण वर्तमानपत्रामध्ये लेख वाचतो, आर्टिकल वाचतो. मग बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की निबंध जसा आर्टिकल लिहिला जातो तसा जर मी लिहिला तर मला मार्क्स पडतील. पण बघा, आपल्याला जीएस पण आहे, जनरल स्टडीजचे पेपर 1, 2, 3, 4, त्याच्याबरोबर निबंध आहे. निबंध जनरल स्टडीच्या पेपरमध्ये तुमचं नॉलेज चेक केलं जातं, तुमचं ज्ञान तपासलं जातं. निबंधामध्ये मात्र तुमच्या ज्ञानापेक्षा तुमचा आशय तपासला जातो. मग तो आशय काय आहे, तो कशा पद्धतीने मांडलेला आहे, त्याच्यामध्ये फ्लो आहे का, हे सगळे मुद्दे महत्वाचे ठरतात निबंधामध्ये. म्हणजे निबंध म्हणजे लेख आहे का, निबंध म्हणजे लेख नव्हे. एक महान तत्वज्ञ त्याचं एक वाक्य आहे की बघा,
अवघड लिहिणं हे सोपं आहे, अवघड लिहिणं हे सोपं आहे, मात्र सोपं लिहिणं हे खूप अवघड आहे. आणि हेच मुळामध्ये आपल्याला निबंधामध्ये पाहिजे. एखाद्या म्हाताऱ्या माणसाला गावाकडच्या लोकशाही म्हणजे काय हे तुम्ही जशा पद्धतीनं समजून सांगता, सोप्या भाषेमध्ये समजून सांगता, तुम्ही जर टेक्निकल जार्गन्स वापरले, अवघड अवघड शब्द वापरले, आता आपण इंडियन एक्सप्रेस वाचतो, द हिंदू वाचतो किंवा लोकसत्ता वाचतो, त्याच्यामधले लेख बघा, विद्वत्तापूर्ण असतात, माहितीनं परिपूर्ण असतात, पण ते समजण्यास सोपे असतात का अवघड असतात? अवघड असतात. मग म्हणूनच आपण ज्या वेळेस निबंध लिहितोय त्यावेळेस आपण बरेच विद्यार्थी असा दृष्टिकोन बाळगतात की निबंध म्हणजे मी लेख लिहिणार. लेख म्हणजे निबंध नव्हे, लेखमध्ये ज्ञान असतं आणि निबंधामध्ये काय आहे, तुमचा दृष्टिकोन दिसला पाहिजे, तुमचं व्यक्तिमत्व दिसलं पाहिजे, तुमचा आशय दिसला पाहिजे, तुमचं सादरीकरण तसं व्यवस्थित असलं पाहिजे. आणि म्हणूनच लेखामध्ये नैसर्गिक फ्लो असतोच असं नाही, लेखाची भाषा ही खूप अवघड असते. बघा, बरेच विद्यार्थी मी पाहिलेले आहेत, ते ज्यावेळेस निबंध लिहितात त्यावेळेस असं वाटतं की एखाद्या किती एक्सपर्ट फॅकल्टीनं लिहिलेलं आहे किंवा किती विद्वत्तापूर्ण हे लिहिलेलं आहे, पण तुमचं तिथं विद्वत्तापूर्णता मार्क पडण्यासाठी कामाला येत नाही. तुमचं काय कामाला येतं? तुमचं सादरीकरण, तुमचा सोपेपणा. बघा, आयोगाला अपेक्षित अधिकारी कसे आहेत? अवघड गोष्ट सोपी करणारे का सोपी गोष्ट अवघड करणारे? बरोबर, अवघड गोष्ट सोपी करून तुम्हाला सांगता आली पाहिजे. निबंधामध्ये साहित्यिकपणा दिसला पाहिजे, जीवनाचे दृष्टिकोन आले पाहिजेत. आणि म्हणूनच निबंध म्हणजे लेख नाही हे लक्षात ठेवा. निबंध हा सोपा पद्धतीने लिहायचा आहे तुम्हाला, अवघड करून लिहिणं म्हणजे निबंध नाही. त्याचबरोबर निबंध म्हणजे सामान्य अध्ययन नाही. सामान्य अध्ययन म्हणजेच काय? जीएस. निबंध म्हणजे सामान्य अध्ययन नाही. निबंध म्हणजे तुमचं जनरल स्टडीज नाही. बघा, खूप विद्यार्थ्यांचा हा दृष्टिकोन चुकीचा आहे निबंधाकडे बघण्याचा, की मी काय करेल, बहुआयामी दृष्टिकोन, मल्टीडिसिप्लिनरी अप्रोच ठेवायचा आहे. म्हणजे मी इतिहास आणेल, मी भूगोल आणेल, मी अर्थशास्त्र आणेल, मी राज्यशास्त्र आणेल, मी तत्वज्ञान आणेल आणि अशा पद्धतीने निबंधाची गुंफणी करेल आणि मग माझा निबंध परिपूर्ण वाटेल. अरे पण हे ठिगळांचं कार्य आहे, ठिगळांचं कार्यच करायचंय, पण ते कसं असलं पाहिजे? सुंदर ठिगळांचं कार्य करायचंय. आणि म्हणून तुमचा निबंध म्हणजे सामान्य अध्ययन नाही, सामान्य अध्ययनचे पेपर म्हणजे तुमचा निबंध नाही. बघा, तुम्ही जो सामान्य अध्ययनमध्ये लिहू शकत नाही तोच म्हणजे निबंध. हा जर तुम्ही फॉर्म्युला पक्का डोक्यामध्ये ठेवला तर तुमचा निबंधाला मध्ये चांगले मार्क्स पडण्याची शक्यता खूप वाढते. आता उदाहरण घेऊया आपण. ज्यावेळेस मी म्हणतो की निबंध म्हणजे सामान्य अध्ययन नाही, तर त्याचा अर्थ काय? तर बघा, आता पावसाचे दिवस आहेत. पाऊस हा जर तुम्ही निबंधाचा विषय घेतला, एक सिंपल निबंधाचा विषय घेऊ उदाहरणासाठी की पाऊस. आता पाऊस जर निबंधाचा विषय घेतला तर जर तुम्ही या दृष्टिकोनातून, पारंपरिक दृष्टिकोनातून जाल की मला GS1 मध्ये कव्हर करायचे टॉपिक्स, GS2 मधले, GS3 मधले, GS4 मधले मी लिहिल आणि म्हणून हे लिहिल्यानंतर निबंध परिपूर्ण होईल. पण बघा, सामान्य अध्ययनमध्ये तुम्हाला पाऊस लिहायचा असेल, GS1 मध्ये लिहायचा असेल, तर ज्यांना अभ्यास आहे, ज्याला सिलेबस माहिती आहे, ज्याला पॅटर्न माहिती आहे, त्याला माहिती आहे GS1 मध्ये काय असतं, इतिहास असतो, भूगोल असतो. मग इतिहासाच्या दृष्टिकोनातून तुमचा पाऊस लिहायचा आहे तर कसा लिहावा लागेल? मग इतिहासाच्या दृष्टिकोनामध्ये मौसम, मान्सून. मग मान्सून हा शब्द अरेबिक शब्दापासून आलेला आहे, मौसम शब्दापासून. मग मान्सून म्हणजे काय? मग व्यापारी वारे काय असतात, मग पाऊस कसा पडतो, आर्द्रता काय असते, जलचक्र काय असतं, हे म्हणजे तुमचं इतिहास भूगोल झालं. हे लिहिणं म्हणजे निबंध आहे का मग आता? नाही. बरं, GS2 बघूया. GS2 मध्ये अर्थशास्त्र आहे, सॉरी राज्यशास्त्र आहे. मग राज्यशास्त्रामध्ये काय लिहिणार? पाऊस म्हणजे पावसाची व्याख्या काय आहे? पाऊस एव्हरेज पडणार आहे, अबव एव्हरेज पडणार आहे, लॉंग टर्म एव्हरेजचा किती वर्षाचा तो कार्यकाळ असतो, भारतीय हवामानशास्त्राची संस्था काय आहे, त्याची स्थापना कधी झाली, ते कसं काम करतं, हे म्हणणं, हे लिहिणं म्हणजे GS2 लिहिणं झालं. क्लिअर? मग GS3 मध्ये पाऊस आला. मग GS3 मध्ये इकॉनॉमीमध्ये पाऊस पडल्यानंतर GDP वाढेल का कमी होईल, आयात निर्यातीवर काय परिणाम होईल, कृषी क्षेत्रावर काय परिणाम होईल, हे तुम्ही GS3 मध्ये लिहिणार. GS4 मध्ये परत इथिक्सच्या दृष्टिकोनातून न्याय वाटप पाण्याचं कसं व्हायला पाहिजे हे लिहिणार. मग आता हे सगळं लिहिणं म्हणजे तुमचा निबंध आहे का? नाही. निबंधामध्ये आपण काय म्हणलं, निबंध म्हणजे माणसाची गोष्ट. मग माणसाचे बहुआयामी व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये कुठं दिसतंय? तर ते दिसणं. बघा, तुम्हाला पाऊस म्हटलं तुम्हाला आठवलं पाहिजे कालिदासाचं मेघदूत, कालिदासाचं नाटक मेघदूत. मेघदूतामध्ये काय आहे? मेघ आहे, जो पाऊस पाडतो, तो दूत म्हणून वापर केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मानवी
बहुआयामी दृष्टिकोन दिसतो. क्लिअर. त्याच्याबरोबर तुम्हाला श्रावण महिना आठवला पाहिजे. तुम्ही रिजनलमध्ये लिहितात, मराठीमध्ये लिहिताय, बालकवीची कविता आठवली पाहिजे. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात पसरे सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहिरी विनलासे, मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे. अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचंय, कविता आणायची त्याच्यामध्ये तुम्हाला साहित्य आणायचंय, त्याच्यामध्ये तुम्हाला कला आणायची. बघा, तानसेनचा मेघ मल्हार तुम्हाला आठवला पाहिजे. म्हणजे तानसेन ज्यावेळेस गात होता त्यावेळेस पाऊस पडायचा, मेघ मल्हार राग. मग या पद्धतीनं लिहिणं, ह्या दृष्टिकोनातून लिहिणं म्हणजे माणसाची गोष्ट आहे हो. तुम्ही फक्त इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र लिहिणं म्हणजे माणसाची गोष्ट होत नाही. ते माणसाचे अंग आहेतच, पण त्याचं सादरीकरण कसं करायचंय ही कला तुम्हाला असणं खूप आवश्यक आहे. आणि ती कला म्हणजेच निबंध. बघा, जीएसच्या पेपरमध्ये तुम्हाला ॲव्हरेज मार्क्स पडतात, पण तुमचा फरक कुठं पडतो? ऑप्शनलमध्ये पडत होता, निबंधामध्ये पडत होता. आता ऑप्शनल कट झालाय, निबंधामध्ये 50 ते 60 मार्क, 250 पैकी तुम्हाला 150 पर्यंत, 150 पेक्षा जास्त मार्क पडू शकतात. निबंधामध्ये जर 150 पेक्षा मार्क जास्त पडले तरच तुम्ही फायनल मेरिट लिस्टमध्ये येताल. अन्यथा तुम्हाला बाकी जीएस पेपरमध्ये तर ॲव्हरेज 100च्या आसपास मार्क्स पडतील. मग 50 ते 60 मार्काची लीड म्हणजे खूप मोठी लीड आहे बघा विद्यार्थ्यांना. त्याच्यामुळं निबंधाचा पेपरला जेवढं आपण इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे वेळ, तेवढा आपण इन्व्हेस्ट करत नाही आणि तिथंच आपली चूक होते. आपण 250 मार्काचा पेपर हा पण आहे आणि 250 मार्काचे बाकीचे जीएसचे पेपर पण आहेत. मग याच्यामध्ये एवढा जास्त वेळ न देता आपण डायरेक्ट काय करतो? बरेच विद्यार्थी मी पाहिलेले आहेत, डायरेक्ट परीक्षेमध्ये जाऊन निबंध लिहितात. यानं तुमचा निबंध सुधारणार नाही, यानं तुम्हाला मार्क्स पडणार नाहीत. निबंध म्हणजे ही माणसाची गोष्ट आहे. जसं आपण पावसाचं उदाहरण घेतलं, पावसाच्या उदाहरणामध्ये काय, मग तुम्हाला लगान पिक्चर आठवला पाहिजे, त्याच्यामधला आमिर खान आठवला पाहिजे, तो पावसाला ये म्हणून विनंती करतोय, तो रिव्हेन्यू आठवला पाहिजे, ती महसूल आठवला पाहिजे. क्लिअर. मग या दृष्टिकोनातून तुम्ही जर निबंध लिहाल तर मात्र तुम्हाला निबंधामध्ये मार्क्स पडतील. मार्केटमध्ये बघा खूप सारे लोक आहेत की तू इतिहासाचा दृष्टिकोन आण, तू भूगोलाचा आण, तू अर्थशास्त्राचा आण, तू राज्यशास्त्राचा आण. फक्त दृष्टिकोन मांडून तुम्हाला तो मेकॅनिकल, यांत्रिक निबंध होतो. तो जिवंत निबंध वाटला पाहिजे. जिवंत निबंध वाटण्यासाठी तुम्हाला मानसाचा दृष्टिकोन, आपण जे डिस्कस केलं ते त्याच्यामध्ये आलं पाहिजे. आता हे दृष्टिकोन फक्त तुम्हाला सांगतोय. पुढे जसं जाऊया तसं आपण अजून खोलामध्ये जाऊया. अजून निबंध म्हणजे काय असतं, काय लिहिलं पाहिजे. आज आपण बघितलं की निबंध म्हणजे काय नाही, नंतर आपण बघूया निबंध म्हणजे काय आहे. क्लिअर. आणि या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर आपल्याला नक्कीच 50 ते 60 मार्काची एज दुसऱ्यांपेक्षा आपल्याला जास्त मिळेल. क्लिअर. तर थांबूया आपण इथंच. थँक्यू.